स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं अशी चर्चा चालते. खरं पाहिलं तर कोणा एकामुळे मिळालं. सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा अद्भुत उसळला. त्याच्यानंतर ती आग कधीच शांत झाली. अनेक प्रकारचे प्रयत्न झाले आणि या सगळ्याचा सम टोटल असा परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य असतात. त्यांच्या वाट्याला परिस्थिती अशी येते, काळ असा येतो की त्यांनी केलेलं पडत नाही. त्यावेळेला व्यर्थ जातच नाही, पण त्यावेळेला पडत आणि एखादी भाग्यवंतांची बंदी आहे अशी निघते की त्याला पण थोडं करावं लागतं. पण खूप दिसायला स्वातंत्र्य कोणामुळे मिळालं अशी चर्चा चालते. खरं पाहिलं तर कोणा एकामुळे मिळालं. 1857 प्रयत्न सुरू झाले स्वातंत्र्य. तेव्हा जो सगळीकडे स्वातंत्र्य युद्धाचा अद्भुत उसळला. त्याच्यानंतर ती आग कधीच शांत झाली. ती प्रेरणा सतत चालत राहिली. काळाच्या ओघामध्ये अनेक प्रकार कामांचे रत्न उभे राहिले. अनेक प्रकारचे प्रयत्न झाले आणि या सगळ्याचा सम टोटल असा परिणाम म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हे जरी खरं असलं तरी ज्यांच्या हयातीत ते मिळालं त्यांच्या खात्यामध्ये ते जाणार याच्यात काही भावना नाही. पण ती एक स्वीकारण्याची गोष्ट असते. श्रेय स्वीकारणं ही त्यांचं नाही, त्यांच्या डोक्यावर आलं तर अहंकार. श्रेय मिळालेलं पचवणं हे ज्यांना संभव आहे. इतकी खोली आणि उंची त्यांच्या चरित्राची आहे त्यांनाच ते शक्य असतं. पण कोणाला त्याचे काय होत म्हणून ते श्रेय असं कुठेतरी मिळेल. परंतु खरं हे सगळंच मिळून केलेलं काम असतं आणि प्रत्येकाचा त्याच्यात वाटा असतो. आणि तो वाटा या प्रकारचा असतो की कोणी काय केलं. मला सत्संग आला मला सांगाविषयी बोलावा. वेगवेगळे लोक येतात त्यांच्यासमोर बसून त्यांना सांगावं, त्यांच्या प्रश्नाची उत्तर द्यावी. माझ्यापेक्षाही चांगला सांगू शकणार नाही किंवा उत्तर देऊ शकणारे सध्या काय, पण त्यांना ही जबाबदारी नाही. तर मी हे केलं म्हणजे मी फार मोठा असं नाही. ते हे करत नाही म्हणजे त्यांना जमत नाही असं नाही. महत्व कोण काय करतो याचं नाहीये, कोण कसा आहे याचा. संघाचा स्वयंसेवक हा दिसण्यापेक्षा असण्याकडे जास्त लक्ष. दिसण्याचं महत्वाचं काय ते संघ नाकारत नाही, स्वयंसेवक नाकारत नाही. परंतु असो आम्ही सुखाने पत्थर पायाला केलं मंदिर उभवणे हेच आमचे त्याचा स्वभाव. त्याच भावाने एखाद्या वेळेला मंदिराचा कळस व्हायला जेव्हा सांगितलं तर तो होतो. घट्टे कामासाठी आवश्यक असतो. पण त्याची तयारी असते की कळसाला सांगितलं खाली उतर आणि पायात जिरून जा. तो कळस खाली उतरून पायात जिरून जा. कारण तो सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.